चला आता तुम्ही चला. अगं आधी अथर्वला बसू दे. त्याची आणि पहिराची पहिली दिवाळी आहे ना, आपलं काय नेहमीच आहे. अथर्व बस रे, बस बस. अथर्व बस पटकन चल. मीरा चल ये पुढे. तुझ्या नवऱ्याला उठणं लावून पहिली अंघोळ घाल. मीरा अशी उभी काय सगळं? ये अथर्वला उठणं लाव. अगं लाजतीस काय? एवढं काय लाजायचं? चला आटपा पटापट. जा रे. आई कशाला कोणी हवंय मला अंघोळ घालायला? अंघोळ मी स्वतः करूच शकतो ना. अथर्व रोज तुझी तूच करतोस ना. हे बघ, आजची अंघोळ अंघोळ नसून अभ्यंग स्नान असतं. त्याला वेगळं महत्व आहे. अरे अथर्व बस पटकन. काय थंडीने कुळकुळायला लागलोय मी. चल लवकर बस चल. तुम्हीच आग्रह केला होतात ना. घ्या आता निवांत होऊ दे हा अंघोळ त्याची. निवांत अगदी बरोबर आहे. मी निवांत माझ्या बाथरूम मध्ये जाऊन अंघोळ करतो ना, म्हणजे कोणाला काही प्रॉब्लेम होणार नाही. हा बरोबर आहे अथर्वचं. नाही म्हणजे बाहेर आंघोळ वगैरे करेल तर त्याला सर्दी वगैरे होईल ना, थंडी आहे. त्यापेक्षा तू आज जा. तू आज जाऊन आंघोळ कर. हे बेस्ट आहे. येस. बाबा मी जेव्हा आंघोळ करत नाही तेव्हा तू माझ्यावरती रागवतोस. मग आता तुझ्यावरती कोण रागवणार? आजोबा तुम्ही रागवा बाबावर. अथर्व पटकन आंघोळ करून घे पाहू. अरे किती वेळा मी असं दामोदरला बघत बसायचं? नाही तसा मला काही प्रॉब्लेम नाहीये, पण बाकीची कामं खोळंबली आहेत ना. तर फराळ भरायचा आहे, सगळी खूप काम आहेत. तेच ना, चल पटकन. खूप काम आहेत सगळ्यांना. बाबा हा बघा किती फुटेज खातोय.